नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. देशात एक भयानकसं चित्र तुम्हा सर्व लोकांना दिसेल. दिल्लीमध्ये EVMवरती घमासान सुरू झालेले, जंतर मंतर इथे हजारोच्या संख्येमध्ये दलित बांधव जमलेले आहेत. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली अजून अनेक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जमलेले आहे आणि तिथे छावणीचं रूपांतरित झालेले आहे. दिल्ली संपूर्ण आज छावणीमय झालेली आहे. काल अनेक यूट्यूब चॅनलनी वेगवेगळ्या पद्धतीने EVMच्या बाबतीमध्ये चर्चा केली. EVMच्या बाबतीत भारत इलेक्ट्रॉनिक्स मशीन या कंपनीच्या मार्फत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे आणि ती पूर्ण EVMचे पार्ट्स बनवते आणि EVMच्या पार्ट्समध्ये सॉफ्टवेअर कोणते डेव्हलप करायचे, काय करायचे, त्याचे कोडिंग काय असतात, हे संपूर्ण सिक्रेट असते. ज्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ह्या मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं आहे आणि कशा कशा पद्धतीचं आहे याच्या सर्वच्या सर्व डिटेल दिलेले आहेत. यात प्रामुख्यानं जेवढे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत त्या कंपनीमध्ये ते सर्वच्या सर्व BJPचे 4-5 वेगवेगळ्या प्रांतातले अध्यक्ष आहेत किंवा वेगवेगळ्या पदावरती आहेत BJPच्या आणि उरलेले काही 2-4 लोक हे डायरेक्टली इनडायरेक्टली BJP सोबत जोडलेले आहेत. आज मला सांगा की ह्या आपल्या ह्याच्यामध्ये स्वतंत्र भारतात जिथे इलेक्शनचे रिझल्टच बदलवतात किंवा लोकशाहीचा सर्व अंतच केला या लोकांनी आणि त्या सर्वच्या सर्व लोक सापडल्या गेले ते की हे लोक आहेत. आणि आज त्याच्यामुळे इतकी तीव्रता वाढलेली आहे की आता जर EVMनी जर व्होटिंग झालं तर पुन्हा या देशात कधी लोकशाही राहणारच नाही, येणारच नाही. आणि त्यामुळे आजची सुरुवात झालेली आहे. प्रामुख्यानं बहुजन समाज, दलित वर्ग त्यात मोठ्या संख्येने उतरलेला आहे आणि मिलिटरीचं तिथे रूपांतर झालं. समजा जर त्याची एखादी घटना जर अप्रिय घडली तर संपूर्ण भारतभर भारत पेटण्याची शक्यता दिसते. कुठली ना कुठली एखादी ठिणगी जर लागली तर त्याच्यात रूपांतर होईल आणि संपूर्ण भारत पेटेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. अत्यंत चिंतेची बाब आहे. संपूर्ण लेवलवरती ब्युरोक्रॅट, पोलीस डिपार्टमेंट सर्व लोक त्रस्त आहेत की बाबा या लोकांनी हे ओढून काढलेलं आहे. हा कसा काय प्रकार आहे की EVMच्या माध्यमातून लोकांना हरवायचं आणि जिंकवायचं. आत्ता नुकतीच पुन्हा एक घटना घडलेली आहे पंजाब इथे, जिथे BJP आणि अकाली दलांची संख्या कमी असताना आणि काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांचं अलायन्स असताना त्याची संख्या 20 होती, परंतु 6 लोकांना त्यांनी डिस्क्वालिफाय करून त्यांची संख्या कमी केली. काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही लोक 10 असले परंतु 4 लोकांना अदृश्य करायचं आणि त्यांना दुसऱ्यांना जिंकून द्यायचं, म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे मार खायचाच प्रकार आहे. मग लोक जर रस्त्यावरती आले तर मग त्याचे परिणाम BJPला भोगावे लागतील, अनेक लोकांना भोगावे लागतील. ही बाब समजून घ्यायला पाहिजे. या डेमोक्रेसीमध्ये असं चालत नाही. ज्यावेळेस रस्त्यावरती लोक आलेत की चिडतील, कारण जिंकणारे लोक जर हारले तर निश्चित चिडणार नाहीत का? आणि याच्यासाठी प्रमोटर हे दुसरे तिसरे कोणी नसून केंद्र सरकार आहे. ज्या पद्धतीने बिहारमध्ये जो प्रकार घडला, त्याच्यानंतर रांचीमध्ये जो प्रकार घडला, हे सर्व पाहता असं वाटते की ते पिसाळल्यासारखे काम करत आहेत. BJP कम्प्लिटली पिसाळल्यासारखी वागते असं दिसतं आहे आणि याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतील. अशा पद्धतीचं आजचं हे सर्व देशातलं पिक्चर फार भयानक झालेलं आहे. एक आज त्याच्या संबंधातले जे काही छोट्या मोठ्या क्लिप्स आहेत यूट्यूबमधले ते आम्ही आता त्याच्या क्लिप्स तुम्हाला दाखवू. त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी किती आहे ते तुमच्या लवकर लक्षात येईल. बघूया त्या क्लिप्स. हैं EVM को लेकर के या तमाम मुद्दों को लेकर के क्या बात कह रहे हैं और क्या इनकी मांग है और कैसे ये लोग चुनाव आयोग तक घेराव करने के लिए जाएंगे, आइए इन्हीं मुद्दों पर बात करते हैं.
तो देखिए एक बार कैमरा घुमा के दिखाइए बैरिकेटिंग जो यहाँ पर जिस तरीके से पहले भी होती रही है, लेकिन बैरिकेटिंग के बाद ये माहौल आप देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर लोगों की भीड़ यहाँ पर आई हुई है। भारत मुक्ति मोर्चा और विशाल महामोर्चा बामन बेसराम के ने जो ऐलान किया था उसको लेकर के चुनाव आयोग तक जो है इन लोगों को जाना है, ऐसा ये कह रहे हैं, क्योंकि ईवीएम का एक बड़ा मुद्दा है चुनाव में। लोकसभा चुनाव जैसे जैसे नज़दीक है उसको लेकर के ईवीएम हटाने को लेकर के यहाँ पर तमाम सैकड़ों की तादाद में लोग इकट्ठा हैं। आइए बात करते हैं। यहाँ पर महिलाएं भी आई हुई हैं और लोग भी आए हुए हैं। यहाँ पर देख सकते हैं कि लगातार नारेबाजी भी कर रहे हैं। सत्यानाश किया, मशीन ने क्या किया, देश का सत्यानाश किया। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे आरएसएस हमसे डरता है, पुलिस को आगे करता है। देखिए इधर महिलाओं को दिखाइए, इधर महिलाओं को दिखाइए किस तरीके से यहाँ पर बैठ गए हैं और सारे लोग यहाँ पर गांव-गांव में शोर है चुनाव आयोग चोर है। वहाँ पर देखिए किस तरीके से वहाँ पर लिखा हुआ इनके जो पहन करके आए हुए हैं। क्या कहेंगे इनसे ही जानते हैं। जो आपने पहन करके आए हैं, गली गली में शोर है, कहाँ से आए हुए आप लोग? क्या हम लोग बिहार से आए हुए हैं। बिहार से आप लोग आए हुए हैं, क्या मांग है आप लोगों की? हम लोग की मांग है बैलेट पेपर होना चाहिए, ईवीएम मशीन हटाना चाहिए। क्यों ऐसा क्यों आप लोग मांग कर रहे हैं? इसलिए ईवीएम में वोट डालने जाते हैं, कुछ वोट निकल जाता है ज़्यादा। जहाँ 10,000 वोट डाले जाते हैं वहाँ 15,000 वोट निकल जाते हैं। दिल्ली में क्यों आए हैं आप लोग? दिल्ली में जंतर मंतर पर हम लोग धरना प्रदर्शन करने आए हैं चुनाव आयोग को घेरने के लिए। चुनाव आयोग को घेरने के लिए इतनी बड़ी फोर्स लगाई गई, कैसे घेराव करेंगे आप लोग? फिर भी हम लोग हटेंगे नहीं पीछा, हम चुनाव आयोग घेराव करेंगे। कोने कोने से आए हैं लोग, हाँ। अंतर्राष्ट्रीय समर्थन भी मिल आज चुका ही है। फैसला हो जाए, मशीन को तोड़ेंगे जी सर। ईवीएम के विरोध में ईवीएम तोड़ने काम करेंगे, अराजकता का माहौल पैदा कर देंगे। बिल्कुल। यहाँ पे लाख दिख रही बहुत है। भागा, अभी आप 12 बजे तक आएंगे, ट्रेन हमें रुकवा दी है, गाड़ी हमारे पीछे फोर्स रुकवा दी लगी है। हुई है, फोर्स। हाँ, हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। हम उसमें देते हैं तो वो तो हमारा वोट उसमें जाता ही नहीं है। जाता नहीं। ईवीएम मशीन के हटाने हैं। अच्छा बाबा आप भी आए हैं? हाँ जी। कहाँ से? बक्सर से। बक्सर से आएगा। आज ही फैसला हो कैसा जाएगा। आपको लगता है ये टेलर से क्या लगता है? ये तो टेलर है, पिक्चर तो बाकी है अभी। 6 लाख गांव में जो अवधि बूथों पर है ना, 6 लाख बूथों पर बम धड़ाका होगा। किसान लोग भी आ रहे हैं इसमें। ये झंडा क्या दिख रहा है तुमको, नहीं मिल रहा? अच्छा ये हल जोतता हुआ क्या निशानी है? मीडिया हम लोग चाहते हैं कि ईवीएम से वोट ना हो, बैलेट पेपर से हो। करेंगे तो हमारा 15 लाख बूथ पर 15 लाख महिलाओं के माध्यम से ईवीएम मशीन तोड़ने का काम करेंगे। दुरुस्त जगह से है जहां पर देश के आजाद होने के अब तक भी नहीं तो बिजली पहुंचती है। जी को आवाज दें। आदरणीय राहुल गांधी जी आपके बीच में आ रहे हैं। वो सरफरी हवा थी, संभलना पड़ा मुझे, मैं आखिरी चिराग था, जलना पड़ा मुझे। आदरणीय राहुल गांधी जी आपके बीच में। भूपेश बघेल जी, अखिलेश सिंह जी, शकील अहमद खान जी, मदन मोहन झा जी, तारिक अनवर जी, इमरान प्रतापगढ़ी जी, कन्हैया कुमार जी, मोहम्मद जावेद जी, अहमद अशफाक करीम जी, अलायंस के नेता दीपांकर भट्टाचार्य जी, महबूब आलम जी, कुणाल जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सब वरिष्ठ नेता, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार। अभी जब अखिलेश जी का भाषण चल रहा था तो बघेल जी ने मुझे चुटकुला सुनाया।
आपके स्टेट के आपके चीफ मिनिस्टर के बारे में चुटकुला है, मैं सुना देता हूं आपको, सुनना है? तो आपके चीफ मिनिस्टर गवर्नर के यहां स्वेरिंग इन के लिए गए, बड़ा धूमधाम था। वहां पे बीजेपी के नेता बैठे थे, गवर्नर साहब बैठे थे, सब एमएलए बैठे थे। स्वेरिंग इन होती है, शपथ लेते हैं चीफ मिनिस्टर का, उनके मंत्री 2-3 मंत्री भी शपथ लेते हैं, खूब तालियां बजती हैं और फिर नीतीश जी निकल जाते हैं, वापस सीएम हाउस की ओर चल जाते हैं। गाड़ी में पता लगता है कि वो अपना शॉल गवर्नर के घर में छोड़ आए, तो ड्राइवर से कहते हैं भैया चलो वापस चलो, शॉल उठाना है। तो ड्राइवर गाड़ी घुमाता है, गवर्नर के घर आता है। नीतीश जी निकलते हैं, गवर्नर के पास जाते हैं, दरवाजा खोलते हैं। गवर्नर कहते हैं भाई इतनी जल्दी वापस आ गए? तो ये हालत है बिहार की। थोड़ा सा दबाव पड़ता है और यू टर्न ले लेते हैं। दबाव क्यों पड़ा? क्योंकि बिहार में हमारे गठबंधन ने एक बात जनता के सामने रखी है। इस यात्रा में हम 5 न्याय की बात कर रहे हैं, उनमें से एक न्याय, उसको आप सामाजिक न्याय कह दीजिए, उसको आप हिस्सेदारी कह दीजिए, उसको आप भागीदारी कह दीजिए, उसके बारे में हम काम कर रहे हैं। मैंने पहले भाषणों में कहा है कि इस देश में अलग अलग वर्ग के लोग हैं। पिछड़ी जात के लोग हैं, दलित हैं, आदिवासी हैं, माइनॉरिटी हैं, जनरल कास्ट के लोग हैं। हर समाज में कमजोर लोग हैं। ओबीसी समाज देश का सबसे बड़ा समाज है। मगर अगर मैं आज आपसे पूछूं कि इस देश में ओबीसी समाज की आबादी कितनी है, आप इस सवाल का जवाब नहीं दे सकते। दे सकते हैं? कोई नहीं जानता। और मैं सिर्फ एक बात आपके सामने रखना चाहता हूं। आप देश के किसी भी सेक्टर को देख लो, सरकार की बात करनी है तो मैंने पिछले भाषणों में कहा, जो देश की सरकार को चलाते हैं 90 अफसर हैं, आईएएस के अफसर हैं। 90 में से 3 ओबीसी वर्ग से आते हैं। और अगर 90 अफसर पूरे के पूरे बजट के बारे में निर्णय लेते हैं तो ये ओबीसी अफसर 100 रुपए में से 5 रुपए का निर्णय लेते हैं। तो सरकार में ना ओबीसी की, ना दलित की, ना आदिवासी की भागीदारी है। सरकार को छोड़िए,
हिंदुस्तान की सबसे बड़ी 500 कंपनीज को देख लीजिए, उनकी लिस्ट निकालिए, उनके मालिकों के नाम पढ़िए, आपको उन नाम में से एक दलित, एक आदिवासी, एक पिछड़ा नहीं मिलेगा। मीडिया को देख लीजिए, अखबारों को देख लीजिए, टीवी को देख लीजिए, एक मालिक ओबीसी वर्ग, दलित वर्ग, आदिवासी वर्ग का आपको नहीं मिलेगा। रिपोर्टर मिल जाएंगे, उनको भी कोने में बैठा रखा है, जो उनके दिल में वो बोल नहीं पा रहे हैं, मगर सीनियर मैनेजमेंट में और मालिकों में आपको एक ओबीसी, एक दलित, एक आदिवासी नहीं मिल सकता। प्राइवेट एजुकेशन के सिस्टम को देख लीजिए, प्राइवेट कॉलेजेस, यूनिवर्सिटीज को देख लीजिए, प्राइवेट अस्पताल देख लीजिए, एक मालिक आपको ओबीसी, दलित, आदिवासी का नहीं मिलेगा। तो मैं सिर्फ यह सवाल पूछ रहा हूं कि अगर हम सामाजिक न्याय की बात कर रहे हैं तो यह तो स्पष्ट है कि हिंदुस्तान के किसी भी सेक्टर में पिछड़ों को, आदिवासियों को, दलितों को न्याय नहीं मिल रहा है। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धाच्या वचनांबद्दल एक छोटीशी लहानशी एक क्लिप आणणार आहोत। एकदा तथागत म्हातारपणा म्हणजे ओल्ड एजमध्येच असताना ध्यानात बसले होते आणि तिथे काही न बोलता सर्व भिक्षू संघाच्या समोर त्यांनी एक कमळाचं फूल काढलं आणि कमळाचं फूल काढून त्यांना दाखवलं आणि तिथे स्मित हास्य करत बराच वेळ राहिले आणि तिथे महाकश्यप बसले होते। महाकश्यपाला ती गोष्ट कळली न बोलता आणि त्यांनी प्रणाम केला त्यांना। मग बुद्ध त्याच्यात सांगतात की याचं रूपांतरण आज कमळाच्या फुलामध्ये कसं झालं, पाण्याच्या खाली असणारं चिखलात ते फूल कसं कसं आलं आणि तीच अवस्था माझी पण होती। मला वाटते भगवान बुद्धाला, कारण त्याच्यानंतरच्या मग त्याच प्रवचनात ते ह्यांच्याकडे यांच्या भोजनाकडे जायचं असते। चंद तुम्हाला माहिती आहे की त्यांनी ते हे असतात काय म्हणतात ते छत्रीचं ते जे असतात ना ते अशा पद्धतीचं मशरूम आणि शेवटचा अंत तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे। पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही घेऊ। म्हणजे या पिरियडमध्ये भगवान बुद्धाची जी अवस्था होती ह्या सुंदरशा क्लिपमध्ये आपण बघूया। तथागत, आप जानते मुझे इस समय क्या स्मरण हो रहा है? एक बार जब आप उपदेश देने आए तो आपने कुछ ना कहा, एक शब्द भी नहीं। केवल ताल से एक श्वेत कमल का पुष्प उठा सारे भिक्षुओं को दिखाया। ताल के कीचड़ से कमल के पुष्प की जड़ें अब भी सनी हुई थी। उसे पुष्प सूत्र कहा गया। हम तो कुछ न समझ पाए, पर महाकश्यप वो आपका संदेश समझ गए
जो शब्दों से कहा जा सकता था वो मैंने भिक्षुओं से कह दिया, और जो शब्दों से नहीं कहा जा सकता था वो मैंने महाकश्यप को सौंप दिया। आनंद, यदि खिले फूलों का चमत्कार ध्यान में अपनी मन की आंखों से देख लिया तो पूरा जीवन रूपांतरित हो जाएगा। और समझाइए मुनिवर। उस श्वेत कमल के पुष्प ने अपने जीवन की यात्रा का आरंभ पानी के अंतर से किया, फिर वो उगा और बढ़ा और फिर जल के ऊपर आ स्वतंत्र हो उठा। चला आज बघूया आपण बहुजन सौरभच्या आज दिनांक 31 जानेवारीचा अंत शेवटला दिवस। आज आम्ही महत्त्वाच्या बातम्या घेतलेल्या आहेत। छत्तीसगडमधली एक बातमी आहे, सीआरपीएफमध्ये कॅम्पमध्ये नक्षली हल्ला। आजपर्यंत तिथे BJP गव्हर्नमेंट याच्या आधी कधीच तिथे आतामध्ये सर्व शांत झालं होतं। आता पुन्हा नक्षली ॲक्टिव्हिटी तिथे वाढल्याचं दिसतं आहे। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे रायपूरची। दुसरं, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षाचा तुरुंगवास। ही बातमी आज आम्ही फ्रंटवरती घेतलेली आहे। एक वीक कमांडर विनीत विजय मारवाडकर यांना युद्ध सेवा पदक, नागपूरची बातमी आहे, नागपूरचे झाले आहेत। तिथली ATM फोडून 10 लाख रुपये पळविले, नागपूरचीच बातमी आहे। भाजपाच्या दबावामुळे नितीश कुमार झुकले, राहुल गांधी यांचं चर्चा। पान 1 वरती आम्ही घेतली, महत्त्वाची बातमी होती। यवतमाळमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण। एक छोटासा यवतमाळमधला प्रकार घडलेला आहे, ती पण सुद्धा आम्ही बातमी दिलेली आहे। वंचितचा महाविकास आघाडीत समावेश। अनेकदा प्रयत्न करून प्रकाश आंबेडकरांनी जे मध्ये बरेचदा महाआघाडींसोबत त्यांची खटके उडाले, परंतु त्यांना BJP जाणं शक्य नव्हतं। अकेले चलो रेचा संदेश होता, परंतु तरी आज काही लोकांनी तिथे जाऊन वंचित पुन्हा त्याच्यात महाआघाडीत समाविष्ट झाल्याचं त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे। भारतीय नौदलाचे समुद्रात चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला, चांगली बातमी आहे नवी दिल्लीची। रणजित सावकारचे पुस्तक म्हणजे नेहरू आणि गांधी यांना बदनाम करण्याचा कट, जितेंद्र आव्हाड। कालच त्यांच्या याच्यामध्ये होतं न्यूज की पुन्हा त्याचा रिव्ह्यू करू आपण गांधीच्या हत्याकारांचे। काही उगीचच काहीतरी पुन्हा ते उकलून काढायचं आणि अशा पद्धतीची ती बातमी होती। तलाठी भरती, माजी आमदाराची मुलगी एका जिल्ह्यातून 3री टॉपर, ही नागपूरची बातमी आहे। आज 5 वरती बघूया आपण। समतेसाठी शोषणाच्या नव्या पद्धतीच्या विरोधात बोलले पाहिजे, ॲडव्होकेट डॉक्टर रमेश शंभरकर। अनेक पद्धतीचं जे शोषण आहे, परंतु लोकांनी पुढे आलं पाहिजे। 38 वर्षापूर्वी आईने केलेले मुलाचे धम्मदान, तर आता मुलाने केले आईचे देहदान। सुंदरशी बातमी नागपूरची आहे। अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडद्वारे तिळगुळ समारंभ, नागपूरची बातमी। नागसेन विद्यालयातील माजी विद्यार्थी 1988 बॅचचे 35वी त्यांना रियुनियन पुन्हा एकत्रित झालेले आहे। ते नागार्जुनात अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्साह 2024च्या वार्षिक उत्सवाचे आयोजन।
4 फेब्रुवारीला संविधान चौक ते शांतिवन चिचोली कार धम्म रॅली, एक नागपूरची बातमी आहे. आता सध्या चिचोलीचं विहार एक सुंदरसं झालेलं आहे, सर्व लोकांनी बघायला पाहिजे. विविध संघटनाकडून प्रजासत्ताक दिन साजरा सातत्यानं सुरू आहे. चिंतामणी नगरी, सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था, मुलाचे शासकीय वसतिगृह नांदा कुऱ्हाडी, इंदिरा गांधी महाविद्यालय कमेश्वर, श्री यश कॉन्व्हेंट, डॉक्टर देवा दुरुक्कर आदर्श भारत विद्यालय इत्यादीवरतीची बातमी दिलेली आहे. हळूहळू जेवढ्या याच्यात आम्हाला जशी जागा मिळते त्या पद्धतीने आम्ही सर्वांना अकोमोडेट करतो. आजचा अग्रलेख हा तरीही वाचला त्यांनी मूकनायक. आज मूकनायकाची आज आपली आजच्याच दिवशी सुरू झाली होती मूकनायक, आणि आज 31 जानेवारी 2020 रोजी मूकनायकाची सुरुवात झाली. आणि जे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे महत्त्वाच्या घडामोडी मूकनायकांनी आणल्या त्या अत्यंत आणि महत्त्वाच्या होत्या आणि आंबेडकरी समाजाला त्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. आज मूकनायकाचे सर्व अंक सर्वीकडे उपलब्ध झालेले आहे, सर्वांनी ते घेतले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जे पब्लिकेशन केलेलं आहे ते सर्वीकडे आणा, ते वाचा. मूकनायक स्थापना दिवस, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बुद्धत्वापूर्वी प्राणबोधी पर्वतावर तपश्चर्या, एक भूपेंद्र गणविक यांचा लेख सातत्यानं ते लिहित असतात आणि बुद्धिझमवरती त्यांचा मोठा अभ्यास आहे. धम्मसहल भाग 3. आज त्याच्याच खाली आज आम्ही देवीदास राऊत यांचा एक सुंदरसा लेख आम्ही दिलेला आहे. 1000 अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय. बुद्धाच्या काळातली जी काही महत्त्वाची ज्या गाथा होत्या त्या त्यांनी वाचून त्याचा सर्व सारांश देऊन एक सुंदरसा लेख त्यांनी लिहिलेला आहे. आज बघूया पान 4 व पान 3 वर जातीय सर्वेक्षण बौद्धांची दुविधापूर्ण स्थिती. अनेक ठिकाणी याच्यावरती आम्ही चर्चा केलेली आहे की बौद्धांनी जातीय गणनेमध्ये काय लिहावं, त्याच्यावरती विश्लेषण अनेक लोकांनी, लक्ष्मण बोरकर, आमचे जस्टिस थूल, अनेक लोकांनी त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. वैद्यसाहेबांनी चर्चा केलेली आहे, जस्टिस वैद्य, अशा अनेक लोकांचे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे रिॲक्शन्स आहेत. तरी सोयीचं जे होईल त्याच्यावरती आम्ही जास्त भाष्य करणार नाही, परंतु तो महत्त्वाचा लेख आहे आणि वाचून जे काही तुमचं ओपिनियन होईल त्या पद्धतीने तुम्ही काम करावं. सिंधू आणि वैदिक संस्कृती तथा धम्माची मीमांसा भाग 3 असा हा लेख आज होमेश भुजाडे यांचा आहे. अत्यंत चांगला लेख त्यांनी लिहिलेला आहे. बहुजनावरील अन्यायाला टाळो, मूकनायक आरंभ दिन विशेष. आज आमचे कृष्णकुमार निकोडे गुरुजी यांचा तो सुंदरसा लेख आहे, वाचनीय आहे, सर्वांनी वाचायला पाहिजे. आपण देशभक्त असावं की देशप्रेमी असावं की देशाबद्दल आदर असावा. आनंद शिंतोळे यांचा चांगलासा एक लेख आहे. RSS भाजपाला शिव्या देणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक कार्य नव्हे, असा हा सुंदरसा लेख अनिरुद्ध कांबळे यांचा आहे. चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. बंधूंनो, एक आम्ही रोज तुमच्यासमोर एक बौद्धान सौरभ यूट्यूब चॅनलच्या द्वारे येत असतो. आम्ही ज्या काही प्रेझेंट सिच्युएशन असतील त्याच्याबद्दल आम्ही विश्लेषण करत असतो. मला तुम्हा सर्व लोकांना एक थोडीशी विनंती आहे की ज्या लोकांना वाटत असेल, कारण आंबेडकरी समाजाला आजच्या परिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पेपरमधनं मिळत नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही शक्य झालं तर तेवढ्या लोकांना याला सर्क्युलेट करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, जेणेकरून लोकांपर्यंत आपण आपले विचार कळले पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्या मताशी सहमत नसालही तरी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मला संपर्क साधू शकता. तुमच्या क्लिप्स असतील त्या मी पुन्हा अपलोड करील. बाकीच्या जशा आम्ही यूट्यूब चॅनल अपलोड करत असतो त्या पद्धतीने तुमचे विचारसुद्धा आम्ही अपलोड करू. चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ पाठवा. निश्चितच तुम्हा सर्व लोकांना आम्ही प्राधान्य देऊ. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम.